रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। परखंदळेत राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी जागवला सामाजिक समतेचा विचार। सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाचा विचार घराघरात पोहोचवणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त पन्हाळा तालुक्यातील परखंदळे येथे प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला। श्री रामचंद्र पवार हायस्कूल परखंदळे येथे मुख्याध्यापक बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात विभाग प्रमुख एस म्हस्कर यांनी शाहू महाराजांच्या समाजसुधारक कार्याचा आढावा घेताना अस्पृश्यता निवारण, वेठ बिगारी बंदी, मागासवर्गीयांसाठी आरक्षण, मोफत व सक्तीचे शिक्षण, आंतरजातीय विवाह आणि विधवा पुनर्विवाह यांसारख्या क्रांतिकारी निर्णयांची माहिती दिली। आर.व्ही. लवटे यांनी शाहू महाराजांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करत कोल्हापूर संस्थानात शेकडो शाळा, वसतिगृहे आणि मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती सुरू करून शिक्षणाचा प्रसार कसा केला यावर प्रकाश टाकला। अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाबासाहेब चौगले यांनी शेती, कला, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रातील शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला। राधानगरी धरण, खासबाग, कुस्ती मैदान आणि विविध उद्योगांना दिलेले प्रोत्साहन हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी कुमारी सलोनी पाटील, कुमारी अस्मिता कुर्णे, कुमारी स्वाराध्या भिके व कुमारी गौरी पाटील या विद्यार्थिनींनी शाहू महाराजांच्या विचारावर आधारित प्रभावी मनोगते सादर केली। विशेषतः कुमारी स्वाराध्या भिके हिच्या ओघवत्या भाषणाने उपस्थित शिक्षक व विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्राची मुळे व कुमारी प्राप्ती बुरुड यांनी केले, तर आभार पी.एस. फोंडे यांनी मांडले। यावेळी बी.एन. पाटील, पी.आर. पाटील, आर.जी. कांबळे, एस.टी. डगडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक समता, शिक्षण प्रसार आणि सर्वांगीण विकासाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला। विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले। 74 रोजी पिता जयसिंगराव व माता राधाबाई यांच्या पोटी झाला। त्यांनी असा ठाम विश्वास केला की बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय तर उपाय नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। या त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील धाडसी निर्णयामुळे सर्वसामान्यांचे आयुष्य बदलले। दिनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार। छत्रपती शाहू महाराज आपण आधुनिक कोल्हापूरचे शिल्पकार, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार। महाराजांनी शिक्षण हे क्रांतीचे साधन मानून प्राथमिक शिक्षणावर भर दिला। आपल्या संस्थानातील प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा कायदा त्यांनी 1917 मध्ये पास केला। मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपयाचा दंड आकारला। या योजनेमुळे असं झालं की बोटांवर मोजणे इतक्या प्राथमिक शाळांची संख्या आता 500 एवढी झाली होती। असेही कायदा करणारे कोल्हापूर संस्थान भारतातील पहिले संस्थान होते। प्राथमिक शिक्षणाबरोबरच महाराजांनी उच्च व तंत्र शिक्षणाला महत्त्व दिले। होतकरू व गरीब मुलांसाठी वसतिगृहे बांधली। 1901 साली मराठा बोर्डिंग व जैन बोर्डिंग या स्थापनेपासून 1908 सालापर्यंत वैश्य, अस्पृश्य अशा विविध जातींसाठी त्यांनी 20 वसतिगृहे स्थापित केली। लष्करी शिक्षणाला महत्त्व देऊन त्यांनी इन्फंट्री स्कूल सुरू केले। मुलांच्या कलागुणांसाठी त्यांनी प्रशासकीय शाळा, रात्रशाळा अशा विविध शाळांची स्थापना केली व मुलींचे कमी प्रमाण लक्षात येताच त्यांनी मुलींसाठी उपस्थिती भत्ता ही योजना सुरू केली। प्रचंड ध्येयशक्ती व दूरदृष्टीने आभाळ एवढे शैक्षणिक कार्य करून आपल्या प्रजेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या व त्यांच्यासाठी झटणाऱ्या या राजाचे कार्य नक्कीच आजच्या शासन, प्रशासन व्यवस्थेला व तरुणाईला आदर्श व प्रेरणादायी ठरेल। म्हणून मी शेवटी एवढेच म्हणेन की कोल्हापूरचे राजर्षी काय वर्णवी त्यांचे गुणगान। समाज प्रबोधनाबरोबरच केले शैक्षणिक कार्य महान। सामाजिक चळवळींना दिले मानाचे स्थान। अशा या थोर छत्रपतींचा आम्हा सार्थ अभिमान। अशा या थोर शाहू महाराजांचा आम्हा सार्थ अभिमान। राजा हा फक्त जन्मानेच होतो असे नाही, तर तो कर्तृत्वाने सुद्धा नाव लौकिक मिळवतो। याचे जगातील एकमेव आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज। अशा या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।